स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला बुधवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. बुधवार हा आपल्या गणेशजीचा वार आहे, बुद्धीच्या दिवसाचा वार आहे. परंतु उद्या स्पेशल असा आहे, उद्या देव रंगपंचमी, म्हणजे सर्वच देव धरतीवर आणि म्हणजे आपल्या पृथ्वीवर येऊन रंग होळी खेळतात आणि तो खूप मोठा दिवस मानला जातो. त्याच्यामुळे सगळ्यांनी विश करा, सगळ्यांनी आपल्या देवतांना रंग लावा, रंगीबेरंगी रंग लावा आणि आकाशात युनिव्हर्सलमध्ये सुद्धा तुम्ही रंग फेका. जितके रंग तुम्हाला मिळतील तितके 11 रंग म्हटले जातात की 11 रंग हे शुभ असतात, 11 नंबरही शुभ असतो. तर वेळेचा असा विचार केला तर आपण 11 म्हणजे सकाळी 11:11 जर तुम्ही हे रंग उधळले आणि आपली विश देवाकडे मागितली तर देव धरतीवर लागलेले असतात रंग खेळण्यासाठी. ते तुमची विश, तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतील. आणि उद्या रंगपंचमीचा आनंद घ्या. उद्या देव रंगपंचमी खूप चांगली असते. देवांना तुम्ही विविध रंग लावा किंवा स्नान घाला, त्यांना अभिषेक करा वेगवेगळ्या रंगांनी, त्यांना चांगलं स्वच्छ करा, त्याच्या गालांना गुलाबी, हिरवा, पिवळा, निळा असे रंग लावा. देवीच्या चरणाला रंग लावा, देवीचे तिथे हळद कुंकू वाहा, गजरे वाहा, फुलं वाहा. शंकराच्या पिंडीला सुद्धा तुम्ही रंग लावा. श्रीकृष्ण राधेकृष्ण त्यांची तर आवडच मजा. त्या दोघांना असा रंग लावा की त्यांनी आपल्याकडे दरवर्षी होळी खेळायला आलं पाहिजे असं विचार आला पाहिजे. आणि राधेकृष्णाचा जप करा, विष्णू स्तोत्र नाम दाखवा, गणेश श्लोक बोला, स्तोत्र बोला. गणपती बाप्पांना सुद्धा आवडतात. जर जमले तर तुम्हाला रंगीबेरंगी मिठाई जर मिळाली तर 5 कलरच्या मिठाई असतात, ते तुम्ही प्रसादामध्ये अर्पण करा, लोकांना वाटा, कारण हा देण्याचा दिवस असतो. हिरवे मूग तुम्ही गणपतीला द्या, पक्ष्यांना खायला द्या, हिरवी दुर्वा चढवा, गाईला घास द्या, गाईला सुद्धा हिरवा घास द्या. जमलं तर पालकची भाजी असते, कच्ची पालक, ती तुम्ही गाईला द्या. तुमचे बघा कशी कामं पटापट होतात. नैवेद्य द्या, पालक दान करा, म्हणजे गोमातेला तुम्ही पालक दान करा. खूपच छान उपाय असतो हा. अशा प्रकारे तुम्ही उद्याचा दिवस साजरा करा. आपल्या स्वतःच्या खाण्यामध्ये जेवणामध्ये सुद्धा हिरव्या भाज्यांचा तुम्ही वापर करा. म्हणजे जेवण बनवा, त्याच्यामध्ये पालकचे आहे, मूग मसूर आहे, इतरही भाज्या आहेत हिरव्या, त्या वापरा. त्याच्याने तुमचा दिवस खूप चांगला जाईल. दूध किंवा मसाले दूध वापरा, तुम्ही दानामध्ये द्या, मित्रमैत्रिणींना द्या आणि शंभोला ओम नमः शिवाय करून दूध अर्पण करा. अशा प्रकारे देव दिवाळी साजरी करा, बुधवार साजरा करा आणि रंगाचा फुलोरा फिरवा. श्री स्वामी समर्थ.